श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि या पवित्र महिन्यात अनेक पारायणं केली जातात. तसेच आवर्जून श्रावण महिन्यात श्री शिवलीलामृत या पवित्र ग्रंथाचं पारायण देखील केलं जातं. हे श्री शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण कसं करावं, त्याचे नियम काय आहे, त्याचबरोबर पारायणाच्या अटी काय आहेत, तसेच या पारायण केल्याने काय फळ मिळते हे जाणून घेऊया. ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्रावण महिना हा भगवान शंकरांना समर्पित असा आहे. त्यांची आपण सगळेच जण पूजा करतो, त्यांची उपासना आपण करत असतो. त्याचबरोबर आपण कुठल्याही संकटातून जात असतो. त्याचप्रमाणे आपल्या मनातील सर्व इच्छा ज्या आहे त्या पूर्ण व्हाव्यात यासाठी भगवान शंकरांना आपण त्या सांगत असतो. भगवान शंकरही आपल्याला सर्व या त्रासातून, या संकटातून मुक्त करतात. श्रावणात पारायण तर करतोच, त्याचबरोबर आपण मंत्र स्तोत्र देखील जसे जमतील, अगदी जसे शक्य होईल तसे मंत्राचा स्तोत्राचा आपण जप करत असतो, म्हणत असतो. पण त्यातल्या त्यात श्री शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण कसे करावे ते जाणून घेऊया. श्री शिवलीलामृत ग्रंथ हा अत्यंत पवित्र असा ग्रंथ आहे. हा 15 अध्यायाचा ग्रंथ आहे, परंतु 14व्या अध्यायापर्यंतच पठण करायचा असतो. कारण आधी फक्त या ग्रंथात 14 अध्यायापर्यंत होता, मात्र नंतर 15वा अध्याय यात ॲड केलेला आहे. तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण समस्या असू द्यात, त्याचबरोबर तुम्ही आयुष्यात खूप संकटात आहात, अगदी खूप दुःखात आहात, खूप अडचणी तुमच्या आयुष्यात आहेत, तरी देखील हे पारायण जे आहे ते तुम्ही करू शकता. तर भगवान शंकर हे खूप भोळे आहेत, म्हणून ते भक्तांच्या एका हाकेला धावून येतात. असंही म्हटलं जातं, भगवान शंकरांची तुम्ही थोडी जरी सेवा केली तरी ते नक्कीच प्रसन्न होतात व तुमची जी काही इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण करतात. श्री शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण तुमची जी दुःख संकट असोत, त्याचबरोबर संतानप्राप्ती व्हावी यासाठी, तसेच ज्या काही तुमच्या अडचणी असतील त्याच्यासाठी हे पारायण तुम्ही करू शकता. श्री शिवलीलामृत ग्रंथ पारायण कधी करावं, तर श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा महत्त्वाचा मानला जातो. भगवान शंकरांच्या उपासनेचा हा महिना असतो. जर तुम्हाला शक्य झाले तर सोमवारपासून पारायणाला सुरुवात करू शकता. तसेच त्याआधी करायचं असेल तरी देखील तुम्ही करू शकता, काहीच हरकत नाही. त्याचबरोबर हे पारायण काही जण 3 दिवसात करतात, काही जण 7 दिवसातही करतात. तर त्याचे नियम आपण जाणून घेऊया. नियम काय आहे तर प्रदोष काळात भगवान शंकरांच्या पूजेला अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. तेव्हा शक्य होत झालं तर ठीक आहे, पण जर शक्य होत नसेल तरी काहीच हरकत नाही. आपण सांसारिक व्यक्ती आहोत, त्यामुळे सर्वांनाच या प्रदोष काळात शक्य होईल असं नाही. जसं की काही तुमच्या समस्या असतील, जॉब तुम्ही करत असाल, ऑफिसला जात असाल, ज्या काही अडचणी असतील तर तुम्ही अगदीच पहाटे लवकर उठून तुम्ही पारायण करू शकता. आणि तेही शक्य नसेल तर अगदी दिवसभरात तुम्ही कधीही हे पारायण करू शकता. पण त्यातल्या त्यात जर प्रदोष काळात केलं तर अतिशय उत्तम. तुम्ही कोणत्याही दिवशी या पारायणाला सुरुवात करू शकता. जसं की सोमवारी सुरू केलं तर तुम्हाला दररोज 2 अध्याय तुम्हाला वाचन करायचे आहे. तुम्हाला फक्त 14 अध्यायाचंच पठण करायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, पारायण करायच्या दिवशी सकाळी लवकर उठून तुम्ही शुचिर्भूत होऊन स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे आणि त्यातल्या त्यात
पांढऱ्या रंगाचं जर वस्त्र परिधान केलं तर अतिशय उत्तम, कारण आपल्या सर्वांनाच माहीत आहे भगवान शंकरांना पांढऱ्या वस्तू ह्या अतिशय प्रिय आहेत। त्यामुळे जर शक्य झालं तर बघा, तुम्ही पांढरे वस्त्र परिधान केलं तरी चालेल, नसेल तर काहीच हरकत नाही। त्यानंतर तुमच्या जवळपास शंकरांचं मंदिर असेल तर तेथे जाऊन तुम्हाला जलाभिषेक करून शंकराच्या पिंडीवर 11 बेलाची पानं अर्पण करायची आहे। आता जर तुमच्याकडे 11 बेलाची पानं नसतील तर किमान एक तरी बेलपान नक्कीच अर्पण करावं। त्यानंतर प्रार्थना करावी। तुमच्या घरात जर पिंड असेल ना तर तुम्ही तिला देखील, त्या पिंडीवर देखील तुम्ही हे बेलपान अर्पण करू शकता, प्रार्थना करू शकता। बघा, आपल्या सर्वांना माहीत आहे महिलांनी नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करायचा असतो आणि पुरुषांनी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा असतो। तर बघा, हा जप जो आहे तो रुद्राक्ष जर माळ असेल तर त्यावर 1 माळ हा मंत्र जप करायचा आहे। त्यानंतर आधी संकल्प करायचा आहे। आता संकल्प कसा करावा याचा व्हिडिओ तुम्ही आपल्या स्वामी कृपा चॅनलवर पाहू शकता आणि संकल्प करू शकता। संकल्प करताना मनातील तुमच्या ज्या काही दुःख असो, समस्या असतील, अडचणी असतील त्या तुम्ही भगवान शंकरांना सांगायचे आहे। आणि त्यानंतर बघा, तुमच्याकडे जर रुद्राक्ष माळ नसेल तर अगदी दुसरी कुठली माळ असेल त्यावर केला तरी चालेल, माळच नसेल तरी तुम्ही अगदी 10 मिनिटं बसून ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर पिंडीला भस्म लावायचा आहे आणि पिंडीला भस्म लावून झाल्यानंतर तुम्ही स्वतःला लावायचं आहे आणि नंतर ग्रंथालाही लावायचा आहे। त्या भस्माच्या 3 रेघा, ज्या 3 लाईन असतात त्या म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहेत। बेल फूल वाहून पारायणाला सुरुवात करू शकता। अध्याय अगदीच छोटे छोटे आहेत। बघा, अटी म्हणाल तर सर्वात पहिली आणि महत्त्वाची अट म्हणजे या पारायण चालू असताना तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे। त्यानंतर परान्न वर्ज्य करायचं आहे। त्याचबरोबर बघा, तुम्ही जे हे पारायण तुम्ही एकच वेळ, एकच आसन आणि एकच जागा निश्चित करून तिथे हे पारायण करायचं आहे। तुम्ही ती जी जागा जी आहे ती बदलायची नाही। त्याचबरोबर तुम्ही वेळ जी आहे ती थोडीफार इकडे तिकडे चालते, परंतु एकच वेळ जी आहे ती निश्चित करून त्याच वेळेत पारायण करायचं आहे। त्याचबरोबर हे मात्र लक्षात घ्या, परंतु ब्रह्मचर्याचं पालन हे आवर्जून करायचं आहे। बघा, कधी कधी असं आज हॉलमध्ये केलं, उद्या बेडरूममध्ये, असं तुम्ही पारायण करू नका। जिथे तुम्ही मांडलेलं आहे पहिल्या दिवशी तिथेच एकाच जागी हे पारायण करायचं आहे। यानंतर नैवेद्य म्हणून तुम्ही काहीही पांढरे पदार्थ जे आहेत ते तुम्ही दाखवू शकता। अगदी तुम्ही दूध, खडीसाखर दाखवली तरी चालते। दररोज असा नैवेद्य तुम्ही दाखवला तरी चालतो, त्यासाठी काही वेगळं असं काही करायची गरज नाही। त्याचबरोबर तुमच्या देवघरासमोर एका चौरंगावर हा ग्रंथ ठेवून वाचला तरी चालतो। अगदी खूप वेगळी त्याची मांडणी करायची गरज नाही। फक्त जिथे तुम्ही मांडाल तिथे 7 दिवस हा ग्रंथ हलवू नये, हे मात्र लक्षात घ्या। समाप्तीला तुमच्या घरात जे काही तुम्ही बनवणार, भाजी पोळी डाळ भात जे काही बनवणार ना, त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवायचा आहे आणि त्यातल्या त्यात पांढरे पदार्थ बनवले तर एक जरी पांढरा पदार्थ बनवला ना तर अतिशय उत्तम, याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे। आणि त्यानंतर भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन तुम्हाला पांढरे वस्त्र आणि पांढरे तांदूळ त्या मंदिरातील ब्राह्मणाला दान द्यायचं आहे। आता बघा, मंदिरात जर ब्राह्मण नसेल तर अगदीच तुम्ही गरिबालाही देऊ शकता। श्रावण महिन्यात दानाला खूप महत्त्व आहे। दानधर्म बघा, जे जमेल त्याचं तुम्ही या महिन्यात आवर्जून दान करा। यथाशक्ती जे शक्य होईल ना त्याचं दान करायचं आहे। मग तुम्ही अन्नदान करू शकता, वस्त्रदान करू शकता, अगदी यथाशक्ती जे काही तुम्हाला होणार आहे ना त्याचं दान करू शकता। या पारायणाने काय फायदे होतात तर बघा, या शिवलीलामृत ग्रंथाच्या पारायणाने अनेक फायदे होतात।
या ग्रंथातील प्रत्येक अध्यायाने ज्याचे त्याचे फळ हे मिळणार आहे. तर पहिला अध्यायाने सद्गुरूंची कृपा होते, दुसरा अध्याय वाचल्याने पुण्य मिळेल, तिसरा अध्याय वाचला तर सद्मार्ग मिळेल, चौथा अध्याय वाचला तर आपत्ती टळेल, पाचव्या अध्यायाने गतवैभव मिळेल, सहाव्या अध्यायाने कल्याण होईल, सातव्या अध्यायाने शिवकृपा राहील, आठव्या अध्यायाने संकटातून सुटका होईल, नवव्या अध्यायाने उद्धार होईल, दहाव्या अध्यायाने सौभाग्य प्राप्तीसाठी आहे, 11वा अध्याय शिवलोक प्राप्ती होते, 12वा अध्याय बाहेरची बाधा होत नाही, 13व्या अध्यायाने जी कामे असतील ती यशस्वी होतात, त्याचबरोबर 14व्या अध्यायाने विद्या प्राप्त होते. तर या श्रावण महिन्यात श्री शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण नक्की करा. भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद मिळवा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.